म्हणतात ना, शेतीची कामं ही सरता सरत नाही. ता मात्र काय खरा असं. आजोबांनी पंजोबांनी लावलेली आंब्या फणसाची आयनाची झाडं तिथं सगळं पतारो खाली पडलेलो. तेवढं कोपऱ्यात भाजावळीसाठी गावात. भाजावळी केल्यामुळे तरवसुद्धा चांगलं येतं आणि परडासुद्धा साफसफाई रवान म्हणजे त्या परड्यात वावराक सुद्धा बरा वाटतं. आज रविवार असल्या कारणानं पप्पा, भाव सगळे काय मंडळी काम करूक गावलेली आणि सगळा काम आज पटापट करूक सुद्धा मदत करीत होती. आता बांबूपासून बनवले झाप तरी खय गमतात मोठे मोठे. आता असं साडीचं जुगाड करून सगळं पतारो टाकूच लागतं. तसंच पतारो माझ्या डोक्यावर चढवल्याने आणि मी कोपऱ्याच्या दिशेने निघाले. कोपऱ्यात थोडी आयनाची कवळाटर टाकलेलीच होती. आता फक्त पतारो टाकूच होतो. बघता बघता सगळी कवळा टाकल्या आणि पुन्हा पतार हाणूसाठी घराकडे नेलेले. एवढं सुंदर कोकण कोणाक नाही आवडतो. लहानांपासून मोठ्यांका सगळ्यांका आवडतं. जसं इलं तसं पुन्हा एकदा पतारो बांधून ठेवल्याने. बांधलेलं पतारो जसं डोक्यावर चढवल्याने तसं मी कोपऱ्याच्या दिशेक जाऊन निघाले. डोक्यावर पतारो आणि हातात मोबाईल घेऊन कोपऱ्यात निघाले. इले कोपऱ्यात तसं सगळं पतारो टाकलं आणि सगळं पतारो इस्करून घेतले. ओलं ओलं असतात तेवढं पतारो सुकात तरी आणि एकत्र असलं तर पत्र्याक वाळवी लागतं तेवढं तरी इस्करून ठेवलं. सगळं इस्करून ठेवल्यानंतर आग लावसुद्धा बरा पडतं. सगळं पतारो इसकलं तसं मी आता घरात चाललं. मी जातोय घरात. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.